नमस्कार मंडळी, या काही दिवसा अगोदर बिहारमध्ये ई वोटिंग पार पडली आहे। म्हणजे ई वोटिंग म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच मतदान झालं आहे। बिहारमध्ये मोबाईलमधून मतदान म्हणजे कसं, एक मोबाईल ॲप आहे, वोटिंग ॲप आहे, ते वोटिंग ॲप डाउनलोड करून त्या मोबाईलमधूनच वोटिंग करता आलं आहे। बिहारमध्ये काही दिवसा अगोदर ही प्रक्रिया पार पडली आहे बिहारमध्ये, ठीक आहे। वोटिंग पण झालं आहे, म्हणजे त्याला ई वोटिंग असं म्हटलं जाते। तर आधीच आपल्या भारतामध्ये EVM हटाओ देश बचाओ असा नारा चालू आहे आणि त्यातच आता मोबाईलवरून मतदान करणं म्हणजे धोक्यात राहणंच आहे। आधीच ही जी EVM जे मशीन आहे, आपण जे वोट करतो, तीच आधी हॅक होऊन जे मतदान आहे दुसऱ्या पक्षाला जातं, या पक्षाचं मतदान दुसऱ्या पक्षाला जातं। तर त्याच्यामधून आता ही ई वोटिंग आली आहे, तर याचं काय होणार, हे हॅक नाही होणार का, एवढं सांगा। तर चला जाणून घेऊया ही जी ई वोटिंग आहे ती कशा प्रकारे पार पडली आहे बिहारमध्ये। तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर आपल्या भारतामध्ये EVM हटाओ देश बचाओ असा नारा चालू असताना त्यातच बिहारमध्ये ई वोटिंगची प्रक्रिया जी आहे पूर्ण पार पडलेली आहे। तर EVM हटाओ आणि बॅलेट पेपरवर मतदान करा असा नारा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। म्हणजे तुम्हाला पण वाटत असेल की हे EVM हटलं पाहिजे आणि जे बॅलेट पेपर म्हणजे कागदावर आपलं बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे, तरच जे आपलं मतदान आहे ते खऱ्या उमेदवारांना जाणार, असं तुम्हाला पण वाटत आहे, मला पण वाटत आहे, तुम्हाला पण वाटत, सगळ्यांना वाटत आहे। पण त्यातच आता बिहारमध्ये एक ई वोटिंग पार पडली आहे। ई वोटिंग म्हणजे मोबाईलवर मतदान। हे कसं झालं तर बघा, 28 जून 2025 रोजी प्रायोगिक स्वरूपात मोबाईल ॲपद्वारे ही जे मतदान प्रक्रिया आहे ती राबवण्यात आलेली आहे। विशिष्ट मतदारांनी या वोटिंग ॲपचा वापर करून आपले जे मत आहे ते नोंदवले आहे। मतदारांनी सर्वप्रथम आपल्या गुगल प्ले स्टोअरवरून ई वोटिंग स्कॅबर हे ॲप डाउनलोड केले आहे। यानंतर त्यांना नोंदणीसाठी मूलभूत माहिती भरावी लागली। त्यात नाव, मतदार ओळखपत्र क्रमांक, वय, पत्ता आणि मतदार क्षेत्र यांचा समावेश होता। नोंदणीनंतर मतदारांच्या मोबाईलवर एक OTP पाठवण्यात आला। या OTPचा वापर करून मतदारांनी आपली जी ओळख आहे ती व्हेरीफाय केलेली आहे, ज्यामुळे सुरक्षित लॉग इन प्रक्रिया जी आहे ते पूर्ण झाली आहे। मतदारांनी या ॲपद्वारे एक सेल्फी घेतली, जी लाईव्हनेस तंत्रज्ञानाद्वारे ती तपासली गेली आहे। ही जी सेल्फी आहे मतदार यादीतील फोटोशी जुळवून मतदाराची ओळख जी आहे ती निश्चित केली गेली, ज्यामुळे या प्रक्रियेला अधिक सुरक्षितता प्राप्त झाली। मतदारांनी त्यांचे मतदार ओळखपत्र त्या ॲपवरून स्कॅन केले। या ॲपमधील OCR तंत्रज्ञानाने कार्डवरील माहिती वाचून ती सत्यापित केली। यामुळे त्या मतदाराच्या माहितीची खात्री झाली। 28 जून रोजी सकाळी 7 ते दुपारी 1च्या वेळेस मतदारांनी ॲपवर लॉग इन करून वोट नाव बटनावर क्लिक केले। ही जी वेळ आहे निश्चित प्रक्रियेला व्यवस्थित आणि नियोजित स्वरूप प्रदान करते। लॉग इन केल्यानंतर मतदारांनी ॲपमधून यादीतून आपल्या पसंतीच्या उमेदवाराची निवड केली। निवडीनंतर कन्फर्म वोट या बटनावर क्लिक करून त्यांनी जो आपला निर्णय आहे तो निश्चित केला। उमेदवार निवडल्यानंतर मतदारांनी खात्री केल्यानंतर सबमिट बटन दाबले। यामुळे त्यांचे जे मत आहे ते यशस्वीरित्या नोंदले गेले आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे ते सुरक्षित झाले। या ई वोटिंग प्रक्रियेमध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, ज्यामुळे मतदान पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक झाले। प्रत्येक मत सुरक्षितपणे नोंदले गेले, ज्यामुळे मतदान प्रक्रियेवर विश्वास वाढला। तर ही जी मी माहिती सांगितली ती सकाळच्या न्यूजमध्ये होती, ती माहिती वाचून मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर आता तुम्ही सांगा तुमच्या मताने, हे जे ई वोटिंग आहे म्हणजे मोबाईल ॲपद्वारे मोबाईलमधून त्या ॲपद्वारे वोटिंगच्या ॲपद्वारे हे जे मतदान केलं हे किती टक्के सुरक्षित आहे, हे मला तुम्ही सर्वात आधी कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला तर वाटत आहे की EVM हटलं पाहिजे आणि बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे, आणि त्याच्यामध्येच आता ही ई वोटिंग झाली आहे बिहारमध्ये। तर ही ई वोटिंगची प्रक्रिया कशा प्रकारे झाली ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुमच्या मताने काय वाटते, हे किती टक्के सुरक्षित आहे, हे हॅक नाही होऊ शकत का? जेव्हा ते EVM मशीन हॅक होऊ शकते, तर आपला मोबाईल हे जे वोटिंग आहे आपला हॅक नाही होऊ शकत का? तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला
विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.